रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो, नाशिकमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देखील घेत असतो. नेहमीच आपल्याकडे वेगवेगळ्या विषयातली तज्ज्ञ मंडळी येऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला कृषी तज्ज्ञ, कृषी साहित्यिक, लेखक, महाराष्ट्र शासनाचा शेतीमित्र पुरस्कार प्राप्त तसंच महाराष्ट्र शासनाचा राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त सचिन आत्माराम होळकर या ठिकाणी आलेले आहेत. खास लासलगावहून ते आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. एकूणच त्यांची कारकीर्द, त्यांना मिळालेले पुरस्कार, कृषी क्षेत्रामध्ये ते कसे काय आले, या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, खूप मनापासून स्वागत तुमचं. धन्यवाद. 25 वर्षाहून अधिक वर्ष आपण या क्षेत्रामध्ये आहात, कृषी क्षेत्रामध्ये. तर नेमकी प्रवासाची सुरुवात कुठून झाली, कशी झाली आणि प्रेरणा कशी मिळाली? तसा विषय असा आहे की माझा जन्मच मुळात शेतकरी कुटुंबात झाला. म्हणजे सगळे शेतीशी, मातीशी कायमचा संपर्क होता. म्हणजे बालपणी सुद्धा, आता पोरं मोबाईलवर वगैरे खेळतात, आमच्या वेळेस तसं काही नसायचं. मग आम्ही उठायचं, शेतात जायचं, मळ्यात जायचं, मग त्या मातीच्या चिखलाच्याच वस्तू बनवायच्या, त्याचेच गोळे करायचे. शेतीशी एक आवड होती, एक नाळ जोडलेली होती. आणि माझे वडील असतील, माझा परिवार असेल, हा परिवार शेती करायचा. मग त्या शेती क्षेत्राबद्दल मला एक विलक्षण आवड निर्माण झाली. मग झाडं लावायची, ती वाढवायची, त्यांना छाटायचं. योग असा की शिक्षणही त्याच क्षेत्रात झालं आणि सुवर्ण पदक मला त्या क्षेत्रातलं मिळालं, BSc हॉर्टिकल्चरमध्ये. आणि लिखाणाची आवड म्हणायला गेलं तर माझी पहिल्यापासून एक सवय होती की कुठलीही एखादी गोष्ट असली की त्याचं अन्याय असेल किंवा काही घटना असेल तर त्याचं लिखित स्वरूपात कुठंतरी ठेवायची माझी सवय होती. आणि माझा असा विश्वास आहे की आजपर्यंत जगाच्या पाठीवर जेवढ्या क्रांती झाल्या, या सगळ्या क्रांती साहित्यातूनच झाल्या. मग ती भारतातली असो किंवा अजून कोणत्या देशातली असो, साहित्याशिवाय क्रांती झाल्याचं एकही उदाहरण आजपर्यंत नाहीये. जेवढे देश स्वातंत्र्य झाले हे साहित्यातूनच झाले. म्हणून माझा पहिल्यापासून जो विश्वास आहे तो साहित्याशी निगडीत होता. मग त्यातूनच वाचकांचा जो पत्रव्यवहार असतो त्यात लिहायला सुरुवात केली. मग हळूहळू तिथून लिहायल्यानंतर मग हळूहळू लेखन आणि मग पुस्तके, या असा प्रवासाला आपण सुरुवात केली. आणि शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस मी काम करायला सुरुवात केली, म्हणजे आजपासून 25 वर्षांपूर्वी, तर त्यावेळेस फारसे काही साधनं नव्हते. शेतकऱ्यांना अवगत करण्यासाठी लेख, पुस्तकं हेच माध्यम होते. आता जसं युट्यूब आहे, लोक सोशल मीडियावर माहिती घेतात, सगळं घेतात. पूर्वी तसं नव्हतं आणि त्या गोष्टीला एक विशेष महत्व होतं. म्हणून एक ऑटोमॅटिकली आपण त्या क्षेत्राकडे वळायला गेलो. मग त्याच्यावर तुम्ही लिखाण करायला सुरुवात केली? हो, त्याच्यावर लिखाण करायला सुरुवात केली. आणि फक्त कृषी ह्या विषयावरती नाही, असं काही नव्हतं. मला बऱ्याचपैकी वाचनाची आवड आहे. वेगवेगळे विषय वाचतो. कृषीच्या व्यतिरिक्त संत साहित्य असेल, अध्यात्म असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, भरपूर आयुर्वेद, होमिओपॅथी वगैरे बरेचसे विषय वाचायची सवय. आणि त्या अनुषंगाने मी लिहित गेलो. माझा हा जो प्रवास आहे लिखाणाचा, हा कंटिन्यू चालू असतो. वाचन लिखाण याच्यामध्ये कंटिन्यू अटकलेलं असतं. तर याच्यातूनच मग शेतीविषयक लिहायला चालू केलं. मग काही विशिष्ट पेपरात, जसं ॲग्रोवन आहे, त्याच्या संपादकीयला जवळजवळ 150-200 लेख माझे त्यात पब्लिश झाले. ते महाराष्ट्रभर पब्लिश झाल्यानंतर महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांचे फोन येतात. मग ते सांगतात, मला हा लेख आवडला, की तुमच्या लेखातला हा विषय खूप चांगला होता, मी तो वापरला. देशदूतनी छापले, गावकरी, सकाळ, जे सगळे बळीराजा वगैरे मासिक होते, यांनी सगळ्यांनी सांगितलं. मग एक शेवग्याचं माझं पहिलं पुस्तक होतं, शेवगा पिकाचं, जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पुस्तक आहे शेवगावर. मग ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. मग असं करता करता आता 9व्या पुस्तकाचं लिखाण सुरू आहे माझं. क्या बात आहे, वा, किती छान. पण मग सामाजिक कार्यात झोकून द्यावं किंवा सामाजिक कार्यामध्ये सक्रियरित्या काम करावं असं कधी वाटलं? नाही, खऱ्या अर्थाने लिखाण करणं हे सुद्धा एक सामाजिक कार्य असं माझं मत आहे. कारण संतांनी सांगितलं, जे आपण असे ठावे ते सकळ असे द्यावे, शहाणे करून सोडावे अवघे जन. शहाणे करून सोडणं हे सुद्धा सामाजिक कार्य आहे. मग यातून समाज कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ज्यावेळेस आपण पब्लिकमध्ये जातो तर आपल्याला एक असं लक्षात येतं की ह्या माणसांचं किंवा ह्या समाजाचं आपल्यावर सुद्धा खूप उपकार असतात. ज्ञात अज्ञात आपण नाही जरी मान्य केलं, एखादा व्यक्ती आपल्याला भेटलाच पाहिजे याची गरज नसते. न भेटताही त्याचे काहीतरी उपकार आपल्यावर असतात. आणि त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी काय असतं की जे आपल्याकडे आहे ते आपण लोकांना द्यायचं असतं. मग जनतेच्या ज्या समस्या असतील, वैशिष्ट्य बघायला गेलं तर काही समस्या आपल्या रिलेटेड नसतात, दुसऱ्याच्या कोणाला रिलेटेड असतात, पण ते आपल्यापर्यंत पोहोचले की आपण त्याच्यावर काहीतरी करायचं असतं. मग हळूहळू राजकीय प्रवास आमचा सुरू झाला. राजकीय पक्षामध्ये काम करत असताना त्या पदाचा उपयोग
आणि त्या संघटनाचा उपयोग सुद्धा जनतेसाठी कसा करता येईल आणि जनतेच्या समस्या कशा सोडवतील या दृष्टीने सातत्याने आमचा प्रवास चालू असतो आणि काम करत असतो आम्ही. बरोबर. बरं, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संबंध येत असेल बऱ्याच वेळेला. मग त्यांचे काही चांगले वाईट अनुभव सुद्धा असतील. मग त्यातला काही प्रसंग सांगावा असं वाटतं? निश्चितच आज शेती क्षेत्र जर म्हटलं तर हम्म. चांगले वाईट अनुभवांना कमीच नाही. म्हणजे विशेषतः चांगले कमी असतात, वाईट अनुभव खूप असतात. हम्म. बरेचसे शेतकरी फोन करतात, माझं नुकसान झालंय, मी आता आत्महत्या वगैरे करायच्या तयारीत आहे. अशा भरपूर घटना माझ्यासोबत घडलेल्या आहे. हम्म. मग आपण शेतकऱ्यांना धीर द्यायचो. पूर्वी पत्र असायचे, हम्म. मग पत्रामधून काही शेतकरी व्यक्त व्हायचे, मी तरुण आहे, माझं असं आहे, माझी शेती एवढी आहे, काय करावं समजत नाही. म्हणजे जी व्यथा आहे त्यांनी मांडलेली, मग आपण त्याला सांगतो की तुझी जमीन कोणती आहे, काय आहे. कारण त्यावेळेस कम्युनिकेशन एवढं फास्ट नव्हतं. आज हम्म. कोणताही जगातला कोणताही माणूस माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. पूर्वी असं बरं. नसायचं. हम्म. मग आपण त्याच्याबरोबर पत्रव्यवहार केला की मग तो सांगायचा, साहेब ह्यावेळेस मी असं असं पीक लावलं, मला मार्गदर्शन केलं तुम्ही, छान वाटलं, एवढे पैसे झाले, तेवढे झाले. हा एक मनस्वी कुठेतरी आनंद अरे वा. होतो. आणि त्याच्या पाठीमागं बरेचसे सामाजिक ज्या गोष्टी आहे त्या लागोलाग येतातच. म्हणजे फक्त शेतकरी शेतीच्या समस्या सांगतो असं नाही. हम्म. मग काही घरगुती समस्या असेल त्याही सांगतो की माझं असं असं आहे, मग असं नाही झालं तर याचं काय करता येईल, मला ह्या बँकेचं कर्ज पाहिजे होतं, ते आहे, काय करता येईल, याच्यातून सुद्धा आपण मार्ग काढतो. एवढंच नाही, एक दुसरा विषय असाही होता, लिखाण करता करता बऱ्याचदा मी एक लेख लिहिला होता ॲग्रोवनला, की शेतीचे बांधावरचे जे वाद आहे हम्म. ते सगळीकडेच आहे. महाराष्ट्रभर निमित्त तो भारतभर आहे. हम्म. आंतरराष्ट्रीय पातळीवर जसे सीमा वाद आहे तसे आपल्याकडे शेतकऱ्यांच्या बांधापासून वाद आहे. बर. मग मी एक असा लेख लिहिला होता का त्यामध्ये लिहिलं होतं की बांधावरचे वाद हे बांधावरच मिटवले पाहिजे. हम्म. कारण कित्येक पिढ्या आपण कोर्ट केसेसमध्ये घालवतोय. हम्म. यांचा वेळ पैसा वाया जातो, मनस्थिती खराब होते. माझा तो लेख आल्यानंतर मला 1-2 महिन्यामध्ये 150-200 फोन आले. मग त्यांनी बऱ्याच लोकांचे वाद त्या लेखामुळे सॉल्व्ह झाले. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. 1 गुंठ्याचा 2 गुंठ्याचा वाद असतो, पण 15-15 वर्ष लोक कोर्टामध्ये चक्रा मारतात. हम्म. त्यापेक्षा समोर बसून समोपचाराने काही करता येतं का, हा या दृष्टिकोनातून मी लिहिलेला लेख होता. त्यात काही टेक्निकल उपाय पण दिलेले होते. बर. तुम्ही हे जर नसेल तर असं पद्धतीने मोजून बघा, क्षेत्र हम्म. कोणाचं कमी, कारण जमीन कमी भरत नाही कधी. जमीन काय अंकुचन प्रसरण पावत नाही. मग जमीन जाईल कुठं जाईल. समजा हं. माझी 2 एकर आहे, तुमची 3 एकर आहे, 5 एकरचं गट आहे, तर 5 एकरच भरणार, जाणार कुठे जमीन. बरं. मग जमीन कमी का भरते, बांधाचे वाद का होतात, यावर हम्म. आपण बरंच काम केलं आणि त्याच्यामध्ये मला चांगल्यापैकी यश आलं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या एका लेखांमुळे कमीत कमी 5-50 लोकांच्या समस्या त्या माध्यमातून सुटल्या असतील. वा. मला असं वाटतं तेच सार्थकी लागलं लेखकाचं. आणि दुसरी एक गोष्ट अशी होती, एक करार शेतीचा एक लेख मी लिहिला होता. करार शेतीमध्ये फसवणूक होते बऱ्याच प्रमाणात. तर मी तो एक लेख लिहिला होता की करार शेतीमध्ये करताना काळजीपूर्वक करा. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे करार शेती करायला लागले होते त्यांनी थांबून घेतलं. त्यांनी मला संपर्क केला. मला नाही, आम्ही असं असं कोरपड लावतोय, तो कंपनीवाला एवढं आश्वासन देतोय, तेवढं देतोय. मग त्याला मी काही मुद्दे सांगितले की तू काय कर, तुझ्या वकिलाला घेऊन जा आणि त्याला म्हणा माझा वकील जे सांगेल ते सगळे मुद्दे तू घे आणि करार कर. तो करत असेल तर करा. मग तो समोरचा फसवणार होता, तो नाही म्हणे, नाही असं नाही जमणार म्हणे, माझा वकील राहील, तो बॉन्ड माझाच राहील, सगळं राहील. मग त्यांनी थांबून घेतलं, मग त्यांचे पैसे वाचले. अशा बऱ्याचशा घटना, जसं कोरफड लागवडीचा एक विषय होता, त्या बरं. कोरफड लागवडीच्या करारामध्ये खूप लोकांना फसवलं गेलं. ते आपण चांदोड तालुक्यात एका शेतकऱ्याचं होतं, आपण तेही प्रकरण मिटवलं जाऊन. त्याला सांगितलं तू काढून घे, कारण तो घेणार नाही, ती कंपनीवाला निघून गेलाय. या पद्धतीने सामाजिक कार्य आपण करत असतो. म्हणजे शेती आणि वा. शेतीच्या व्यतिरिक्त पण इतर कार्य करत असतो. बरं, पण मग एवढ्या सगळ्या व्यस्त दिनचर्येमधून ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने करत असता, त्यासाठी वेळ कसा काढता? खरं तर मला असं वाटतं जी गोष्ट आवडते ना त्यासाठी वेळ काढावा लागत नाही. वेळ हम्म. ऑटोमॅटिक उपलब्ध होतो. थोडीशी दिवसाची सुरुवात लवकर करायची असते. म्हणजे पहाटे 5ला वगैरे उठणं असतं. आपले सर्व कामं करून आपण इतर कामं करायची. प्रत्येकाला एक वेळ राखीव दिलेला असतो. कारण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांना जावं लागतं. बऱ्याचशा मुलाखती असतात, जयंती असतात, पुण्यतिथी असतात. राजकीय पक्षांचे माझे कार्यक्रम असतात, काही संघटनेचे कार्यक्रम असतात, काही संस्थेचे कार्यक्रम असतात. बऱ्याच ठिकाणी शाळा कॉलेजवर जावं लागतं, काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं लागतं. या बऱ्याचशा गोष्टी करत करत मला असं वाटतं आता ती व्यस्त राहण्याची एक सवय पडली. म्हणजे एखाद दिवशी जर कार्यक्रम नसला तर मलाच काहीतरी असं वाटतं चुकलंय काहीतरी आपलं, असं वाटायला लागलंय. आता ती एक रुटीनचा भाग झाला. जसं तुमचं जसं रुटीन असतं, प्रत्येकाचं एक रुटीन हो, असतं, हो. तसं माझं ते एक रुटीन झालंय आता. आता मला त्याची सवय झाली. क्या बात आहे.
बरं, पण आता तुम्ही रुटीनचा विषय काढलाच आहे, तर एक साधारण कशी असते दिनचर्या आणि कसा प्रत्येक व्यक्तीला वेळ देता किंवा प्रत्येक गोष्टीसाठी तेवढा वेळ काढता? साधारण एक 5 5:15 ला उठणं असतं माझं आणि मला असं वाटतं की माणसाचं आहे ना शरीर सुद्धा निरोगी असलं पाहिजे. कारण शरीर मांद्य खलु धर्म साधनम. धर्माची साधना करायची असली तरी शरीर चांगलं पाहिजे. त्यासाठी एक्सरसाइज असतो. एक्सरसाइज नंतर मग मनाची एक्सरसाइज म्हणजे मेडिटेशन. कारण मेडिटेशन केलं तर दिवसभरचं जी एनर्जी आहे, जसं तुम्ही मोबाईलची बॅटरी रात्री चार्जिंगला लावून देतात. सकाळी बॅटरी 100% झाली की तुम्हाला बरं वाटतं. आता दिवसभर भीती नाही आपल्याला. त्या पद्धतीने आपण मनाकडे कधी बघत नाही. ते मन सुद्धा चार्जिंग करण्याची गरज आहे आणि ते मन चार्जिंग करण्यासाठी आपण मेडिटेशन करतो, देवपूजा करतो. त्यानंतर मग आपले स्वतःचे कामं आणि मग बाहेरचे कामं. पण जेवणाच्या वेळा शक्यतो टाळत नाही. जे आहे त्या पद्धतीने जीवन जगतो. कारण मला असं वाटतं का शरीर चांगलं राहिलं तर तुम्ही जास्त काम करू शकाल. त्यामुळे जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण टिकवतो. या पद्धतीने जीवनक्रम असतो. मस्तच. बरं, आपले काही छंद किंवा काही आवडी-निवडी आहेत का? छंद आवडी-निवडी तशा आहे. हं. म्हणजे मला पब्लिकमध्ये राहायला खूप आवडतं. हा हं. छंद आहे माझा. म्हणजे खूप हं. लोकांना भेटायला आवडतं, नवीन-नवीन कार्यक्रम, त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतं. या व्यतिरिक्त जुनी गाणी फार आवडतात. बरं. कधी जर गाडीमध्ये असलो तर आत्ताही मी प्रवास करत होतो तर जुनी गाणी लावून दिलेली होती. जुनी गाणी लावली तर एकदम शांत वाटतं. म्हणजे बाहेर किती ट्रॅफिक आहे, कोण हॉर्न वाजवतंय, कोण आडवं जातंय, कोण कट मारतंय याच्याशी संबंध राहत नाही. आपण आपल्या याच्यामध्ये गाडी चालवतो. माइंड कूल असतं, काहीच टेन्शन नसतं. आणि वाचनाची तर आवड आहेच, लिखाणाची आवड आहे, जुनी गाणी ऐकतो. टीव्ही बघायला वेळ फार कमी मिळतो. जे काय बघतो ते मोबाईलवरच बघतो. थोडंसं सोशल मीडिया पण बघावं लागतो. हो. आणि आहे जे एकंदर एवढंच आहे, फक्त फार काही नाही. छानच. बरं, सध्या तरुण मंडळींचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे असं तुम्हाला वाटतं? किंवा तरुण पिढी शेती करण्यासाठी उत्सुक आहेत का? निश्चितच तरुण पिढी शेती करण्यासाठी उत्सुक आहे. हं. याच्यात काही मला संशय नाही. पण 2 गोष्टी त्यांच्यासाठी सांगणं महत्त्वाचं आहे. आजकाल काय झालं, सोशल मीडियामुळं अमेरिकेच्या शेतात काय चालू आहे आणि चीनमध्ये काय चालू आहे ते भारतामधल्या शेतकऱ्याला लगेच कळतं. हं. पूर्वी असं नसायचं. पूर्वी एखादी माहिती घ्यायची म्हटली की आपल्याला त्याचं प्रूफ चेक करायला लागायचा. मग त्या शेतावर जायचं, प्रत्यक्ष बघायचं. आता कुठंतरी तरुण शेतकरी सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे एखादी गोष्ट पटकन ॲक्सेप्ट करतो आणि पटकन त्याकडे वळतो. याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात फसवणूक होते. एखादं पीक एखाद्या जमिनीत एखाद्या क्षेत्रात चांगलं येईल म्हणजे ते तुमच्या क्षेत्रात चांगलं येईल असा त्याचा अर्थ नसतो. हो. तरुण पिढी मोबाईलवर जास्त शेती करते असं मला वाटतं. मला फक्त एकच सांगायचंय, निश्चित नवीन प्रयोग केलेच पाहिजे, नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केली पाहिजे. पण त्यासोबत आपल्या वातावरणाचा, आपल्या हवामानाचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. तो करणं गरजेचं आहे. नवीन पीक निवडताना किंवा नवीन करार असेल, नवीन काही असेल, ते निवडताना त्याचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे हं. आणि मगच शेती केली पाहिजे असं माझं मत आहे. वाह! आपण संपूर्ण भारतीय शेतीचा जर का विचार केला, तर भारतीय शेतीसमोर सध्या कोणती आव्हानं आहेत असं आपल्याला वाटतं? भारतीय शेतीसमोर आव्हान आहे असं माझं मत आहे. आपण फक्त मार्ग काढत असतो आव्हानातून. पण एक आव्हान झालं की दुसरं आव्हान असतं. म्हणजे एक वर्षी अतिवृष्टी असते तर दुसऱ्या वर्षी अवर्षण असतं. हं. तिसऱ्या वर्षी गारपीट होते. हं. एक वर्षी काहीच पिकत नाही, एक वर्षी पिकल्यानंतर विकायची पंचायत होते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं, जर या गोष्टीचं उत्तर द्यायचं ठरलं तर एकच सांगेन की उत्पादन खर्च खूप वाढतोय मोठ्या प्रमाणात. शेतीला पूर्वी जी लागत खर्च ज्याला आपण म्हणतो, उत्पादन खर्च, बेसिक कॉस्ट असेल किंवा पिकवण्याची कॉस्ट असेल, या कॉस्टमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा परिणाम असा आला की शेती आता कमी भांडवलदाराची राहिली नाही. म्हणजे आज पूर्वी असं म्हणायचे, भाऊ काही नाही आपली शेती आहे, तू आता ही शेती कर, सोपं पीक आहे, सोपं आहे, तू हे पीक लाव. आता सोपं नाही राहिलं. आज 1 एकर 10 एकर कांदे लावायचे असेल तर प्रति एकरी कांद्याला जवळजवळ तुमच्याकडे खिशामध्ये ₹1,00,000 पाहिजे. हं. त्यावेळेस 1 एकर कांदा तुम्ही लावू शकतात. हं. कारण महागाई खूप झाली. तुम्हाला द्राक्षबाग लावायचं असेल तर 1 एकर द्राक्षबागाला आज तुमच्याकडे ₹5-6 लाख पडलेले पाहिजे. ह्या गोष्टीमुळे काय झालं, शेतीमधले रिस्क वाढत गेले. हं. आज समजा एखाद्याला ठीक आहे बँका कर्ज देतात, नाही असं नाही. पण बँकांचं कर्ज उद्या एखाद्या वेळेस समजा पैसे नाही फेडता आले तर बँकांना ते थकीतमध्ये आपण निघून जातो आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने शेतकरी अडचणीत येतो. हं. मला असं वाटतं शेतीचा वाढता उत्पादन खर्च, बेसिक खर्च सुद्धा वाढतोय आणि उत्पादन खर्च देखील वाढतोय. मजुरी वाढली, औषधं वाढली, खतं वाढले. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी अटकून गेलेला आहे. याला पर्याय काय आहे, तर पर्याय एकच आहे की आपण आपली मार्केटिंग जी कला आहे ती सुधारायला पाहिजे. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देतो की आपला हरभरा असतो. हरभरा आपण जर ठोक भावात जर विकला तर ₹50 किलो जातो. त्याची जर डाळ केली तर ₹70-80 जाईल. हं. त्याचं पीठ केलं तर ती ₹100 जाईल आणि त्याचे भजे केले का मग ₹200-250 जाईल. याच्यावरून एक फक्त उदाहरण आहे. याच्यावरून एक समजून घ्या का आपण मार्केटिंग कशा पद्धतीने करतो त्या पद्धतीने आपल्याला त्याचे पैसे मिळत चालतात. बरोबर. या अनुषंगाने इथून पुढे शेतीमध्ये काम करावं लागेल आपल्याला. वा,
बरं, आगामी काळामध्ये सामाजिक क्षेत्र असो किंवा शेती क्षेत्र असो, आपल्याकडे काही नवीन कल्पना आहेत का? किंवा काही नवीन वेगळे प्रयोग करून बघायचं असं काही ठरवलं आहे का? निश्चितच. सध्या माझं 9वं पुस्तक लिखाणात आहे, जे सेंद्रिय शेतीवर आहे पूर्ण. म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखादी डिक्शनरी घेतो, त्या डिक्शनरीमध्ये आपण एक शब्द काढला की त्याचा अर्थ आपल्याला कळतो. त्या पद्धतीने सेंद्रिय शेतीवर असं पुस्तक लिहायचं की ज्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचे सगळे उपाययोजना एका पुस्तकात आल्या पाहिजे. बरं. ते पुस्तक घेऊन गेला की त्याला पूर्ण शेतीमधले उपाय समजले पाहिजे, असं एक लिहिण्याचं आहे. दुसरं, सामाजिक दृष्ट्या तर निश्चितच काम चालूच असतं. बऱ्याचदा काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे किंवा काही इतर काही चुकांमुळे सामान्य माणसाला बराचसा फटका बसतो. एक छोटंसं उदाहरण मी देईन की एका शाळेचं ऍडमिशन होतं, नवोदय विद्यालयाचं, आणि त्या आमच्या गावाच्या शेजारी एक छोटंसं गाव आहे, पिंपळगाव नजीक म्हणून. ते गाव आहे 1000-1500 लोकसंख्येचं, पण त्या गावाची नोंद सांख्यिकी विभागाकडून शहरी भागात पडली होती. बरं. 1000-1500 लोकसंख्येचं गाव. आणि नवोदय शाळेचा नियम असा होता की शहरी विभागाकरता 25% आणि ग्रामीण भागाकरता 75%चं रिझर्वेशन होतं. मग हे गाव 25% गेलं. मग त्या गावातल्या विद्यार्थ्यांना 25%चा कोटा पूर्ण झाल्यामुळे ऍडमिशन मिळत नव्हतं, कारण त्यांच्यानुसार ऑन पेपरमध्ये त्यांचं गाव शहरी भागामध्ये होतं. आणि नेमकं योग असं आलं की माझ्या एका मित्राच्या मुलाचं ऍडमिशन होतं. मग ते प्रकरण आलं माझ्याकडे, मी ते सगळं बघितलं. मग मी ते रिपोर्ट्स वगैरे सगळे काढले लोकसंख्येचे. पिंपळगाव बसवंत खेड्यामध्ये आलं आणि पिंपळगाव नजीक नावाचं छोटंसं गाव हे शहरी भागात गेलं. तर आपण ते काम एका दिवसात कलेक्टर ऑफिसमधून करून घेतलं होतं. मुंबईला मेल मारला, सांख्यिकी विभागाकडून लेटर घेतलं आणि ते पत्र त्या ऍडमिशनच्या सोबत जोडलं आणि त्याची एक कॉपी आपण नवोदय विद्यालयाला दिली. आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की इथून पुढे हे तुम्ही बदल करून घ्या आणि ह्या मुलांना ऍडमिशन देत चला. असं एक छोटंसं काम आहे. जसं शेतकऱ्यांसाठी आपण पीक विम्याचं काम केलं, मागच्या 2 वर्षापूर्वी पीक विम्याचे भरपाई मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. अनेक शेतकऱ्यांना आपण ती भरपाई मिळवून दिली. या पद्धतीने सोशल वर्क आपण डे टू डे चालू असतं. मला असं वाटतं कुठेतरी एखाद्या संस्थेच्या रूपाने जर आपल्याला ही गोष्ट करता आली तर आज 2 हात आहे, उद्या 2चे 200 हात होतील आणि हे सगळे समाजात काम करतील आणि काहीतरी समाजाचं भलं होईल असं मला वाटतं. त्या दृष्टीने थोडासा विचार सुरू आहे. वा, खूपच छान. शेवटचा प्रश्न, जाता जाता सगळ्या शेतकरी बांधवांना किंवा जे तरुण आहेत की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करून बघायचंय, अशांना काय सल्ला द्याल? निश्चितच मी सगळ्या तरुणांना एकच सांगेन की सर्वात अगोदर स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा, सद्सद्विवेक बुद्धीवर विश्वास ठेवा आणि खूप सक्सेस किंवा खूप कॉम्पिटिशनच्या मार्गावर जाऊ नका. शेवटी मला एका कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की सक्सेसची व्याख्या काय आहे. मी त्याला एकाच वाक्यात सांगितलं, इनर सॅटिस्फॅक्शन. तुम्ही जिथं समाधानी असाल तिथं तुम्ही सक्सेसफुल आहात. कारण याला लिमिट नाहीये. 1 कोटी कमावणारा बी अनसक्सेस राहू शकतो, 10 कोटी कमावणारा राहू शकतो, काही अब्जावधी रुपये कमावणारे सुद्धा राहू शकता. कारण हे शेवटी स्पर्धात्मक युग आहे. तुम्ही जेवढी कंपॅरिझन करत चालाल तेवढे तुम्ही दुःखी होत चालाल. त्याच्यामुळे तुमची ही तुलना थांबवा. स्वतःसाठी योग्य आयुष्य जगा, योग्य मार्ग निवडा आणि खूप धावपळ किंवा खूप काही केल्याने खूप काही मिळतं हे खोटं आहे. एक चांगलं जीवन जगा असं माझं मत आहे आणि दुसऱ्यांना पण जगवा, एवढा संदेश आहे. मस्त, खूपच छान. आज आपण खास लासलगावहून इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, वेगळे वेगळे अनुभव सांगितले आणि अर्थातच मार्गदर्शन सुद्धा केलं. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि सामाजिक कार्याची ओढ अशीच दिवसेंदिवस वाढत राहो आणि आपल्या हातून अनेकांचं भलं होत राहो अशा सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, आज आपण गप्पा मारल्या कृषीतज्ञ सचिन होळकर सरांशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.